UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। दिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। मलाईदार खात्यांसाठी महिनाभर विस्तार नाही, अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, संजय राऊतांचा दावा। फडणवीसांनी महायुतीच्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठवली। मंत्र्यांच्या यादीवर आज दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं असणार, तर शिंदेंना नगरविकास महसूल खातं आणि अजित पवारांना गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम खातं मिळणार, सूत्रांची माहिती। काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार। गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संजय राठोडांसह तानाजी सावंत, केसरकरांना पक्ष संघटनेची जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती। उद्याच्या शपथविधीसाठी भावी मंत्र्यांना फडणवीस आज स्वतः फोन करणार। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपुरात जय्यतारी, चौकाचौकात मोठे होर्डिंग्ज, भगवे झेंडे आणि भगव्या रंगाचे प्रवेशद्वार। राजा उत्सवात मग्न आणि रस्त्यावर खून पडतात, तिघेच एकमेकांच्या फायली समोर आणतील, संजय राऊतांची टीका। मवियानं सत्ता आल्यावर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे देखील ठरवलं होतं, पण मतदार सुज्ञ असल्यानंच मवियाचा पराभव, रावसाहेब दानवेंचा आरोप। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी एसआयटी कडून करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। हिंगोलीमध्ये बाळापूर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर, शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवल्याची घटना। शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ राज्यात आरोग्य विभाग अस्तित्वात आहे का? हिंगोलीमध्ये घटनेनंतर वडेट्टीवारांचा सवाल। आदित्य ठाकरे आज दादरमधील हनुमान मंदिराला भेट देणार। 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला पाडण्यासाठी रेल्वेची नोटीस आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक। संसदेत 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा, संविधानावरील चर्चेला पंतप्रधान मोदी आज लोकसभेत उत्तर देणार। राज्यसभेच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी। कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात, नदीकाठच्या अनेक गावांमध्ये कावीळची साथ, शिरोळ तालुक्यातील लोकांचं आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात। अमरावतीत 3 दिवसांपासून एनआयएची टीम तळ ठोकून छायानगरमधील 23 वर्षीय तरुणाची आज पुन्हा चौकशी होणार। तरुणाचा पाकिस्तानातील संघटनांशी संबंध असल्याचा संशय। आज आणि उद्या मुंबईत 15% पाणी कपात, दुरुस्तीच्या कामामुळे पाणी कपातीचा निर्णय। ठाणे आणि भिवंडीतही 15% पाणी कपात असणार। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार। मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी, तसंच मूर्तीच्या सद्यस्थितीचा अंदाज घेण्यासाठी 3D स्कॅनिंग केलं जाणार। बुलढाण्यात हिट अँड रनचा प्रकार, अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये 2 चुलत भावांसह मित्राचा समावेश। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक, मध्य मार्गावरती विद्याविहार ते ठाणे, पश्चिम मार्गावर बोरिवली ते गोरेगाव, तर हार्बरवर पनवेल ते वाशी ब्लॉक। राज्यात गारठा कायम, मात्र किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज, तर धुळ्यात निचांकित 6 अंश तापमानाची नोंद। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।